लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का? त्यांची DNA टेस्ट करा. राज ठाकरेंची पत्रातून मागणी. ही प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसते. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला. गुलाम गांडूळ यांना लागू होता भरत गोगावलेंचा पलटवार. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम. वीकेंडमुळे दोन्ही लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे कोंडी. अंडा पॉइंट जवळ ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडीत भर. प्राडाचा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महामंडळांसोबतचा करार वादात सापडण्याची शक्यता. कर्नाटकला सहभागी करून घेण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध. कराराविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा चर्मकारांचा निर्णय. मीरा भाईंदरच्या प्लेझेंट पार्कमध्ये भीषण आग. अनधिकृत फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्यानं मोठा स्फोट. आग विझवण्यामध्ये यश. नाही, मी बघा असं म्हणणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे जे घडत आहे हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडत आहे हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. पण त्याच वेळी ज्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक त्यांना भाजपने विरोध केला. त्याला बघा हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं, भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत मिंदे गट त्यांनी उभं राहावं. कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या आहेत. कुठलं अजित पवार असं म्हणतात की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये अनागोंदी आहे किंवा ह्याच्यामध्ये तारतम्य नाही. असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर. कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना. जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत. कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा. आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी. गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आणि हे हायकोर्टानं सांगितलंय. यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा. मात्र आता पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा असे बघा स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय. मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे. ही कायदा दुरुस्ती केलेली आहे. याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं. आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे. नाही, सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी. आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणजे राजपुत्रच आहेत ते. चला हिंदी में कुछ है.
सर मराठी मनसेने आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा जाहीर पीडब्ल्यूडी मधले आणि अनेक असे व्हिडिओज आहेत ते कॅन्सल आहे ना, ते येतील आता. तर राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र आप बोलिए क्या है. अलग विधेयक को बनाने की बात जो हाँ? अलग विधेयक की मंशा की बात खुद मंत्री महाराष्ट्र तोड़ने की बात महाराष्ट्र के कुछ मंत्री कर रहे हैं, खास करके जो सीनियर मिनिस्टर बावनकुळे बार बार ये बोल रहे हैं कि महाराष्ट्र तोड़ना, महाराष्ट्र के दो टुकड़े करना, दो फाड़ करना, अलग विदर्भ राज्य करना, ये हमारा एजेंडा है और देवेंद्र फडणवीस उसके ऊपर काम कर रहे हैं. ये जो वक्तव्य है ये महाराष्ट्र के खिलाफ है. महाराष्ट्र अखंड है, एक संघ है. ये महाराष्ट्र राज्य 106 लोगों ने बलिदान दिया है तब बना है. उसमें विदर्भ के लोग थे इस पूरे संघर्ष में.